अजित पवार यांचा ताफा जो आहे तो राजभवनाकडे आता पोहोचतोय। दाखल झालेले आहेत ते ही थेट दृश्य आपण पाहताय। अजित पवार राजभवनावर पोहोचतायत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे पोहोचतील। अजित पवारांच्या ताफ्याची दृश्य आपण बघतोय। अजित पवार दृश्यांमध्ये दिसतायत। अजित पवार हे आता राजभवनावर दाखल होत आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। दिल्लीत एकमत झालंय फडणवीसांच्या नावाबद्दल आणि आता अजित पवार पोहोचलेत राजभवनावर। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे सुद्धा राजभवनावर पोहोचतील। कार्यकाळ संपतोय आज सरकारचा आणि त्यानंतर आपला राजीनामा देण्याची औपचारिकता आज पार पडेल। तर आता देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सुद्धा आता राजभवनामध्ये पोहोचतोय। हालचालींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेच्या हालचालींना जो आहे तो वेग आलेला आहे। आज 26 नोव्हेंबर आहे आणि कार्यकाळ जो आहे तो आज विधान भवनाचा संपतोय आणि त्याच्यामुळे सत्ता स्थापन होणं हे फार गरजेचं आहे। आजची शेवटची मुदत आहे, त्याच्यामुळे आता 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील। राजभवनाकडे आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचतील। दुसरीकडे वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दीपक केसरकर दाखल झालेत। मुख्यमंत्री सुद्धा वर्षावरून आता रवाना होतील राजभवनाच्या दिशेने। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनात दाखल होतील। राजीनामा देण्याची औपचारिकता आज पार पडणार आहे, कारण आज सरकारचा कार्यकाळ संपतोय। राजभवनाच्या बाहेरून निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊया थेट निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, नक्कीच वृषाली, अजित पवार जे आहे ते राजभवनावरती पोहोचलेले आहेत। सकाळी ज्या पद्धतीने ते म्हटले होते की आज आम्ही 11 वाजता राजभवनावरती जातो आणि त्या दृष्टीने ते राजभवनावरती पोहोचलेले आहेत आणि जी औपचारिकता आहे त्या औपचारिकतेनुसार जे आहे ते राजीनामा जे आहे ते राजीनामा देणार आहेत आणि त्या दृष्टीने सर्व तयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात येते। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचतील आणि आपला राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत। 14वी विधानसभा आज जे आहे ते 14वी विधानसभा आज विसर्जित होते आणि 15वी विधानसभेचा कार्यकाल नक्की कोण सांभाळणार, कोण नक्की सत्ता हाती घेणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या दृष्टीने सर्व राज्य सरकारच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने सर्व तयारी केली जाते आणि आपण आता पाहतोय की राजभवनावर मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या हालचाली वाढू लागलेल्या आहेत। अजितदादा पोहोचलेले आहेत, थोड्याच वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचतील आणि त्या दृष्टीने आता काय काय नक्की पुढे घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण मुख्यमंत्री म्हणून आता नक्की कोणाची वर्णी लागणार। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे, परंतु ज्या पद्धतीने जे मुख्यमंत्री म्हणून जो कार्यकाल म्हणून एकनाथ शिंदे पाहत होते ते राजीनामा जे आहे ते थोड्याच वेळामध्ये आता राज्यपालांकडे सुपूर्द करतायत आणि त्यासाठी अजित पवार त्याचसोबतच अजित पवार पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि त्याच्यानंतर नक्की काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। वृषाली, निवृत्ती, अजित पवार जे ते राजभवनामध्ये पोहोचलेत। फडणवीस सुद्धा राजभवनाच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांच्या सोबत कोणी नेते मंडळी आहेत का? अजित पवार ज्यावेळेस राजभवनावरती पोहोचले तर त्यांच्यासोबत केवळ त्यांचा मंत्रालयीन स्टाफ जो आहे तो केवळ होता आणि अजून देखील देवेंद्र फडणवीस राजभवनाच्या दिशेने निघालेले आहेत। अजूनपर्यंत राजभवनावरती देवेंद्र फडणवीस पोहोचलेले नाहीत, परंतु अजित पवार पोहोचलेले असताना ते केवळ त्यांचा मंत्रालयीन स्टाफ जो आहे तो त्यांच्यासोबत होता। कोणतेही नेते जे आहेत ते त्यांच्यासोबत नव्हते, त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहे ते येण्याचं बाकी आहे आणि त्याच्यानंतर राज्यपालांची भेट घेतील आणि त्यांचा राजीनामा ते त्यांच्याकडे सुपूर्द करतील। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही काळ जो आहे तो काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल त्यांच्याकडे कार्यभार देतील, कारण की आज विधानसभेचा जो आहे तो 14व्या विधानसभेचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दृष्टीने त्यांना राजीनामा देणं अनिवार्य आहे आणि त्यामुळे ते राजीनामा देण्यासाठी पोहोचत आहेत आणि त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे थोडा काळ जो आहे तो कार्यभार देतील। परंतु आता जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज्यपालांच्या भेटीसाठी, ते देखील राजीनामा देणार आहेत। त्याचसोबतच मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात पोहोचतील, कारण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनेक नेते जे आहेत ते वर्षावर पोहोचत आहेत। त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते अनेक पदाधिकारी वर्षावरती त्यांच्या वर्ष निवासस्थानाच्या बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि आपली जी राजीनाम्याची औपचारिकता जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील। ठीक आहे, तर अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत। दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता वर्षावर आहेत। दीपक केसरकर यांच्यासोबत ते चर्चा करतायत। काही वेळातच वर्षा या निवासस्थानावरून ते निघतील राजभवनाच्या दिशेने जाण्यासाठी आणि राजभवनावर जात आपला राजीनामा राज्यपालांना सादर करतील। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळते आहे।
तर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आपण या ठिकाणी पाहताय राजभवनामध्ये. आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पोहोचत आहेत. ही थेट दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहतायत. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील. अजित पवार आणि पोहोचलेले आहेत राजभवनावर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्याची दृश्य आपण बघतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनात दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनात दाखल होतील. सरकारचा कार्यकाळ आज संपतोय, त्यामुळे आपला राजीनामा सादर करण्याची औपचारिकता आज पार पडेल. शिंदे थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनात पोहोचलेले आहेत. दोन ताफ्यांची दृश्य आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे त्यांचा राजीनामा जो आहे तो सुपूर्द केला जाईल. भाजप हा सर्वात मोठा पक्ष यंदाच्या निवडणुकीमध्ये ठरलेला आहे. 132 आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत आणि 5 अपक्षांनी सुद्धा पाठिंबा भाजपला दिलेला आहे. त्याच्यामुळे हा आकडा गेलेला आहे 137 वर. तर शिवसेनाचे 57 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप हा यंदाच्या निवडणुकीमध्ये उदयास आलेला आहे. तर महायुतीला एक मोठं यश मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री फडणवीस राजभवनामध्ये दाखल झालेत आणि अजित पवार सुद्धा काही वेळापूर्वी राजभवनावर दाखल झालेले आहेत. ही दोन्ही दृश्य आपण पाहताय. दोघांचेही ताफे जे आहेत ते राजभवनावर पोहोचलेले आहेत. CP राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा तिघांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून 11 वाजता सुपूर्द केला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी अजित पवार सुद्धा राजभवनात दाखल झालेले आहेत. महत्वाची बातमी ही आहे की मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. पण त्यापूर्वी हे सरकार विसर्जित करणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यपालांकडे आपला राजीनामा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देतील. त्यानंतर हे सरकार विसर्जित होईल आणि लवकरात लवकर नव्या सरकारची स्थापना करावी लागेल. नवं सरकार स्थापन करावं लागेल. लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीनं पूर्णपणे जोर लावलेला होता. या विधानसभा निवडणुकांसाठी अगदी खूप छोट्या